कधीही कितीही लांब जाऊ तुझ्यापासून, पण तुझ्याबद्दलचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. तर हा बहीण भावाचा बहीण आणि भाऊ यांच्या नात्यांमध्ये एक अतूट बंधन आहे आणि तो सिद्ध करणारा हा आजचा पवित्र सण आहे. तर ह्या पवित्र सणांच्या रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो, कारण श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण येतात. त्यामधील आपण नागपंचमी आताच साजरी केली, लागीच 15 दिवसांनी म्हणजे अमावस्यानंतर पौर्णिमा येते आणि पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो. तर आपण ज्या भागात राहतो आपण काय म्हणतो, रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा, ज्यामध्ये की जे त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारी असतो, माहिती की. तर ते समुद्राला काय करतात, आजच्या दिवशी आपण ओटी कशी भरतो की नारळ, पीस, तांदूळ वगैरे असे वेगवेगळे काय घेतले जातात, साहित्य घेतले जातात आणि त्या साहित्याने आज समुद्राची नारळ ठेवून ओटी भरली जाते. म्हणजेच तो जो समुद्र आहे, आपण बघतो की समुद्रामध्ये भरती ओहोटी येते, बरोबर आहे का नाही. मग त्या भरती ओहोटीमध्ये आपलं कुठलंच नुकसान होऊ नये, आपलं समुद्रापासून रक्षण व्हावं यासाठी आजच्या दिवशी कोकणात या भागामध्ये नारळी पौर्णिमा काय केली जाते, साजरी केली जाते. त्याचबरोबर आपण म्हणतो की बहीण आणि भाऊ यांच्या असे वेगळे अतूट नाते असते. बघा, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण भाऊ असतात. आजकालचं थोडंसं चेंज झालंय, कुठे कुठे असं वाटेल मोठ्या मुलांना तुम्ही फार मोठे नाही किंवा असं नाहीये, परंतु एकच या ठिकाणी मी तुमच्याकडून एक इच्छा बाळगते की